जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून। बातमी आहे सिरोंचा तालुक्यातील मदिगुंटा रेती प्रकरणात खळबळ, रेती तस्करीवर कारवाई करणारेच अधिकारी निलंबित, प्रशासनावर प्रश्नचिन्ह। सिरोंचा तालुक्यातील मदिगुंटा रेती प्रकरण पुन्हा एकदा गाजत आहे। अवैध रेती उत्खननावर कारवाई करणाऱ्या तलाठी अश्विनी सडमेके आणि मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे यांना निलंबित करण्यात आलं आहे। या कारवाईमुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून स्थानिक पातळीवर संतापाची लाट प्रसरली आहे। सिरोंचा तालुक्यातील मदिगुंटा रेती घाटावर गेल्या काही महिन्यापासून अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात होती। या तक्रारीनंतर तलाठी अश्विनी सडमेक आणि मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे यांनी वारंवार कारवाई करत पंचनामे सादर केले। 10 मे रोजी राजस्व विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून 15 ट्रॅक्टर जप्त केले, परंतु त्यापैकी 10 ट्रॅक्टर कोणतीही कारवाई न करता सोडण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। यानंतर 4 सप्टेंबर रोजी पुन्हा धाड टाकण्यात आली आणि 5 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 1 पोकलँड जप्त करण्यात आले। पंचनामा तयार करून 15,000हून अधिक ब्रास रेती साठ्याचा तपशील सादर करण्यात आला। मात्र या प्रकरणात खरे दोषी रेती घाट मालक आणि तत्कालीन तहसीलदार यांना वाचवण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यावरच कारवाई केल्याचा आरोप संघटनेमार्फत केला गेला आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश तिंपट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सिरोंचा तहसील कार्यालयासमोर तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने धरणे आंदोलन उभारले आहे। या निलंबनामुळे सिरोंचा तालुक्यात संतापाचे वातावरण आहे। रेती तस्कर आणि प्रशासनातील 60 गाठीमुळे प्रामाणिक अधिकारी हवालदिल होत असल्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे। आता या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। सिरोंचाहून आमचे सुरेश तिंपट्टीवार यांचा हा खास स्पेशल रिपोर्ट आपण पाहत होता। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।